ini kayak dimakan ya sih. Wah, jangan silakan apung. Meanwhile, पापा प्लीज फेयरवेल के लिए गाड़ी की चाबी दे दो पापा प्लीज गाड़ी की चाबी मैं 10 की स्पीड के ऊपर नहीं चलाऊंगा पापा फादर हेलो गाइस, वेलकम बैक टू माय वीडियो। आज हम आ चुके हैं हमारे स्कूल में। ये देख सकते हैं आज हमारे दोस्त ये सब लोग हम फेयरवेल के लिए आए हमारे। जी गाइस, मैं सच में मंडलेचा आपके ब्लॉगर का एक परम मित्र और आज हम आए फेयरवेल को का आखिरी दिन है और हमने अभी बहुत खतरनाक की है गाइस और वो एंट्री की वीडियो आपको आगे मिलेगी। तब तक के लिए बाय बाय। विवेक आपण मग करले लवकर आलो तर फेवरेट ब्लॉगर आदित्य जगताप, बाद में बताऊंगा। तो 2 शब्द बोलूंगा, 2 शब्द टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा। मैं आपको आज 2 शब्द बताऊंगा। धन्यवाद That there is no school tomorrow. 2. जब इस पिंजरे से आजाद होने का समय आया तो इसी पिंजरे से प्यार हो गया। I am right or not?
अभी हमारा फेयरवेल चालू है और अभी हमें डमशराज नाम का गेम खेलना है। मैं क्या और ये मेरी टीम है। ये हम हाँ टीम के ही है। हम हाँ। सबको मिलकर टीम फाइट करनी है। हाँ। हम या करना काला धपा काय गेम काय है सॉरी। तो हमको इन टीम वालों को मारना है जान से जो आखिर में गिरेगा National वो player था मी. जीतेगा। आपको पता है गायकवाडची टीम लय अथर्व गायकवाडची टीम शिपोळी टीम विनोद आपलीच विनोद आज हम 15 लाख की गाड़ी में आए हुए आपल्या एमटी बिमटी इसकी छिपुड़ी गाड़ी टमाटर कभी खाइए पागल थिंकिंग इमेजिन वेट ए बाजू ओके भाई 3 चल है चल ये पटकेंगे बरोबर आहे का सरळ आहे ना असं धरा सरळ उलट सरळ चल ओके भाई हा तिलक वर्मा ओके भाई सरपंचाकडे असते कलेक्टर सरपंचाकडे जास्त पलीकडून थांबे सानवी पलीकडून नोट हजारों की पूरी फिल्म दिखाने आई साथ तेरे
इंतजार दिए यहाँ पर हमारे स्कूल वाले। इससे आप समझ सके कितने पुट्टे हमारे स्कूल वाले। Principal when you were studying in class 8. Radhesham Mishra sir. 22 May. Wrong answer. Wrong answer. 26 May. Wrong भारताचे मुख्यमंत्री कोण आहेत? अतिशय चांगल्या पद्धतीने फेअरवेल साजरा होत आहे. तुम्ही बघू शकता हे गेम चालू आहे, सध्या गेम चालू आहे क्विझिंगचा. पण याच्यानंतर आता रिक्वेस्ट करणार आहे खायला सांगितलं प्रॅक्टिस खायला सगळे धन्यवाद. आता प्रत्येक गाडेकर याला सुरक्षा गाडेकर काहीतरी थोडे 2 शब्द बोलले. तर आता हे खूप शिस्तपणे चाललेला कार्यक्रम आहे हा. तरी काय आता गडबड होती, दर कार्यक्रम गडबड होती. अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम चालला आहे आणि असं सुखरूपपणे संपन्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. एवढं धन्यवाद. तुम्हाला नंतर भेटूया. चला. सबसे पहले तो मैं अपने क्लास 10 के जितने भी छात्र हैं स्टूडेंट उन सभी को मैं मंच के माध्यम से सैल्यूट करता हूँ कि कम से कम आप ये पूरा सेशन मेरे साथ बड़ा अच्छे से धन्यवाद सर. भाई सुकून मिला सर. जो सबसे इम्पोर्टेंट है आप जब कल गए और पूरे कपड़े पर साइन करा के गए तो मुझे लगा आप कितने इमोशनल हो गए हैं. और आज जब आपकी एंट्री हुई इतने धमाकेदार तरीके से तो मुझे दबंग 1, 2, 3 जितने भी मूवी के सीन थे वो याद आने लगे. सुद्धा बाहेर आल्याच्या नंतर सगळ्यांनी अशा प्रकारचं दृश्य प्रथमच पाहिजे असेल. कारण जसे विद्यार्थी तशी एंट्री झाली सगळ्यांची. जे करून आमचे पूर्व विद्यार्थी जे आहेत ते शाळा सोडून गेले तरी आज आम्हाला त्यांची आठवण येते. का येते? कारण त्यांची कला त्यांचं शिक्षण आज ते माझं सगळेच नाव घेणार कारण की मी इतका डोक्यात बसलेलो आहे शिक्षकांच्या. तसं मी आवडता विद्यार्थी होतो सगळ्यांचा, पण ते माझा भ्रम आहे. तो गाइस अभी हम गिफ्ट दिए. अब खोल के देखते हैं इसको क्या है इसमें. ये देख सकते हैं हमें ऐसे 9th स्टँडर्ड वालों ने फ्रेम गिफ्ट करी आहे. आता 2 शब्द बोलायचे तर सर्वांनी खूप जास्त प्रेमाने असं वागलेलं आहे. म्हणजे सगळे जे शिक्षक आहेत ते खूप चांगल्या आम्हाला शिकवलेलं आहे आणि ज्यांनी शिकवलेलं नाही आहे त्या पण ते शिक्षक सगळ्यांनी आम्हाला चांगलं म्हणजे असं आमच्यासोबत चांगलं वागलेले आहेत. आणि जे लहानपणीचे शिक्षक येतं म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस नेटके मॅम अर्चना मॅम त्यावेळेस नाही येतं. 4 वर्ष त्यांनी आमच्या वर्गाची क्लास टीचर होत्या त्या आणि 4 वर्ष कसं झेललंय त्यांनी आता त्यांनाच माहिती. ते वापस शेखर सर लहानपणीची आठवण मला लक्षात आहे. ते खूप चांगले शिकवायचे. आता सोडून गेलेल्या प्रतीक्षा मॅम शाळेसाठी फक्त 4च शब्द बोलायचे. आय लव्ह यू स्कूल. थँक्यू. बोलताना पण चांगलं केलं त्यांनी. 9वीच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचंय मला आता. खूप चांगलं जे ऑर्गनाईज केलंय तुम्ही. इकडे बघून बोल. मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही केलं होतं ना ऑर्गनाईज केलं होतं त्यावेळेस खूप बोर झालो होतो. आम्ही बोर झालो होतो आणि ते पण बोर झाले होते. पण आम्हाला यावेळेस बिलकुल जास्त बोर नाही झालेलं. त्याच्यामुळं खूप आवडलं ते जे पण तुम्ही केलं ते. आणि खास करून जे गाण्याचा चान्स भेटलाय मला कारण की माझा आवाज खूप खराब आहे पण तरी पण आहे का मला गाणं म्हणण्याचा लय शौक आहे. त्याच्यामुळं एक गाणं म्हणू आता. एक गाणं म्हण. सगळ्यांना माहिती की वर्गात की गाणं किती खराब बोलतो मी, तरी पण आता बोलण्याचा चान्स दिला त्याच्यासाठी आणखी थँक्यू बरं का.
तशी सर्दी झालेली मला त्याच्यामुळं. नियोजन बरोबर नव्हतं, बाकी सगळं आवडलं. बरं होतं हे भारी दिलंय पण बाकी मला नाही आवडलं. धूप जिंदगी छाव है कहीं पे धूप जिंदगी हर पल यहाँ जी भर जियो ये कल ये समा अब हो न हो. ह्या गाण्याचे बोल असं सांगतात की ज्यावेळेस आपण सोडून तर आपल्या मागे काही राहत नाही, त्याच्यामुळे आता सोडून चाललो तर रडायचं बिडायचं नाही जास्त कोणी. एवढंच बोलून संपवतो मी माझं भाषण. धन्यवाद. तेवढं चांगलंच बोल. मी लहानपणीपासूनच आयडियलमध्ये शिकलेलो आहे, सगळ्यांनाच माहिती. थोडासा हे होतो, नटखट होतो, मार पण खाल्लेला आहे सगळ्यांचा, ताण पण दिलेला आहे. पण जाता जाता एवढंच बोलन की आठवण येत राहील सगळ्यांची, आठवण राहील सगळ्यांची. मला वाटत नाही मी सगळ्यांचा आवडता होतो का नव्हतो, पण असेलच असं वाटतं म्हणून. दोन विचार आहेत माझे. एक गाणं म्हणून इच्छितो मी. मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. मला एवढंच येतं की गाणं, एवढंच म्हणू शकतो. धन्यवाद. This was the sweetest part of our farewell. As we enjoy this delicious treat, let's move to refreshment. तो गाइस देख सकते हैं ट्रॉफी मिली है, किस चीज़ की ट्रॉफी सब तक है यहाँ लगे नहीं मुझे आइडियल स्टूडेंट ऑफ द स्कूल, यह सबसे आइडियल स्कूल है, इसका नाम लोनाते. तो गाइस ये देख सकते हैं हमारे 9th के बच्चे हमें खाना खिला रहे हैं. मुझे पूरा उम्मीद है जितना सुंदर बैच ये क्लास 10 का इस साल मैं पहली बार 17-18 साल मैंने पढ़ाया, अलग अलग स्कूलों में पढ़ाया, राजस्थान में, केरला में, साउथ में, बंगाल में, जम्मू कश्मीर में, लेकिन जितना अच्छा आपका बैच लगा ना वो कहीं नहीं मिला. ये सब सुपीरियर बैच था, सबसे सुंदर बैच है. आप लोगों में इतनी यूनिटी है, इतना मतलब आप लोग हंसमुख हो, आपस में इतना प्रेम रखते हो. ये जो कार्यक्रम दिखा है, इस कार्यक्रम के देखने के बाद मैं ये कह सकता हूँ कि इससे सुंदर बैच, इससे बढ़िया बैच शायद ही है. अभी नहीं कह सकता की पिछला बैच से खराब हो जाए, लेकिन ये है की ये बैच अपने आप में बहुत युनिक है और आप सब युनिक में ही आते हैं. फेअरवेल काही चांगलं होतं, काय आवडलं. फेअरवेल एकदम मस्त भारी केला. आपला भाव जे बोलतो ते एकदम खरं बोलतो. एकदम आमचा 10वीचं वर्ष एकदम चांगलं गेलं. स्टेजवर बोलायची इच्छा होती पण नको बोललो, म्हणलं उगं आपलीच इज्जत जायची. शेवटचा दिवस आहे, चांगला इज्जतीत गेलं पाहिजे का. बाकी फेअरवेल बोलला काही बंगाल गाणं म्हणला बस, बाकी थँक्यू. ब्लॉग बघत जा फक्त, एवढं आमची अपेक्षा आहे. ब्लॉग सब्सक्राइब, चैनल सब्सक्राइब नाही सब्सक्राइब. गाइस ये कबड्डी का हमारे प्लेयर कबड्डी किंग 9th के दोस्त हैं, दुबाले का भाई है और ये हमारा प्रथमेश ने, ये हमारा कबड्डी का दोस्त है. सब्सक्राइब बेल आइकन ऑल क्लिक लो. धन्यवाद. सो ये बैच जो अभी पास आउट हो रहे हैं, दे आर वेरी स्पेशल बैच फॉर मी बिकॉज दे आर माई फर्स्ट बैच एज अ क्लास टीचर. 9th स्टैंडर्ड में जब मैं आई थी एज अ न्यू टीचर, वो इन बच्चों ने बहुत सपोर्ट किया था. दे हैड वेलकम मी. सो विश यू ऑल द बेस्ट, डू वेल, फ्लाई वेरी शाइन, ओके, एंड बी द सेम. ऐसे जो है ना द मोस्ट आइडल वे. शौर्य आपका क्या कहना है इस पर, कैसा हुआ हमारा फेयरवेल? तो मजा नहीं आया. मजा नहीं आया. मजा तो आया ही नहीं. खाने के लिए भी 2 पाव में घुसेड़ दिया था वो बटाटे का सब्जी. कुछ ठीक हमने था. क्या दिया था हमारे सीनियर्स को? हमने थोड़ा ये खट्टा दिया था कुछ, तो इतना याद है मुझको. खट्टा समोसा था, लग रहा है बहुत वो खारा हो गया था, पर अच्छा था. वो एक गिफ्ट अच्छा था, ये दिया है हमको, ये देखो. ठीक है, वैसे इतना कुछ अच्छा नहीं था. मजा नहीं आया, पर इससे भी पूछो मजा आया. मजा नाही. Wait a minute. आवडलं फेअरवेल एकदम मस्त भारी केला. आपला भाव जे बोलतो ते एकदम खरं बोलतो.
इससे भी पूछो मजा नहीं आया इससे पूछो मजा नहीं आया किसी को मजा नहीं आया मी तुला खूप मिस करेल शाळेला मिस कर सगळ्यांना मिस कर हैप्पी फेयरवेल। तो फेयरवेल बहुत ही अच्छा हुआ, हम मन से प्रसन्न हो गए। हमारे भाई का भी भाषण हो गया, उन्होंने अच्छा मार्गदर्शन किया छोटे बच्चों को, धन्यवाद। गाइस देख सकते हैं हमारा कबड्डी का ग्राउंड है, इसको बहुत मिस करने वाले हैं हम। ये हमारी पूरी गैंग यहाँ पर रील करने के लिए आ चुके हैं। खूपच भारी पाणी गेले तो फेअरवेल झाला आम्हाला, हर्ष आपण पण काय वाटतंय तुम्हाला असं? आम्हाला असं एकदम भारी मजा आली ना, हो तुम्ही खुश तर आम्ही खुश। फेअरवेल Okay. संपन्न झाला एकदम भारी व्यवस्थेमध्ये। तर आज तुम्हाला तुमच्या नवीन आयुष्यासाठी ऑल द बेस्ट। ओके सबस्क्राईब केलेलं आहे का तुम्ही आम्हाला? करू ना आता ओके आम्हाला अथर्व गातखडे 18 जो है सब